रात्री ग्रुपची बुकिंग घेतलेली. रात्री 12चा पिकअप होता आणि 2चं कस्टमरचं लँडिंग होतं. रात्री 12 वाजता ग्रुपची बुकिंग घेतली. एअरपोर्टवरून लोकल ड्रॉप करायचं होतं. कस्टमरची फ्लाईट लँड झाली. पूर्ण रात्रभर वाट बघितली, पण कस्टमरनं काही रेस्पॉन्सच नाही दिला. बहुतेक दुसऱ्या कंपनीने काहीतरी गाडी दिली असेल, तो निघून गेला असेल. आणि ज्यानं बुकिंग दिली त्याला सांगितलं माझी पूर्ण रात्र गेलेली आहे, कॅन्सलेशन दे. तर त्या माणसानं ग्रुपमधून मला रिमूव्ह केलं त्याच्या, आणि तो पण एक ड्रायव्हरच आहे. कॅन्सलेशन मागितल्यामुळं त्या ड्रायव्हरनं मला रिमूव्ह केलं. म्हणजे बघा ड्रायव्हरचं कसं शोषण करत आहे. म्हणून सांगतोय गाडी लाईनमध्ये येऊ नका. व्हॉट्सअप ग्रुपच्या बुकिंगला जर तुम्ही बुकिंग घेतली आणि तुम्ही कस्टमरला पिकअपच नाही करायला गेला तर तुमची बदनामी करतात फोटो टाकून. मग आता ह्या ड्रायव्हरचा कस्टमरच नाही आला तर काय करायला पाहिजे सांगा आता. आणि कॅन्सलेशन मागितलं यानं ग्रुपमधून रिमूव्ह केलं. अशी शोषण करणारे लोक भरपूर आहेत. म्हणून तुम्हाला सांगतोय गाडी घेऊ नका, कारण धंद्याची पूर्ण वाट लागलेली आहे. बिझनेस पूर्ण डाऊन झालेला आहे. नवीन गाड्या घेऊ नका. नवीन गाडी घेण्याच्या अगोदर दुसऱ्याच्या गाडीवर 10-15 दिवस 1 महिना काम करा. तुम्हाला समजेल ओला उबेरमध्ये बिझनेस आहे का नाहीये. तो 1 महिन्याचा अनुभव तुम्हाला सांगेल, शिकवेल गाडी घ्यायला पाहिजे का नको घ्यायला पाहिजे. तुम्हाला वाटते मी गाडी घेऊ नको म्हणून सांगतोय म्हणजे माझा कुठं धंदा कमी होणार आहे का? माझा धंदा अजिबात कमी होत नाही. तुमचं नुकसान होऊ नये, कारण माणसं नुकसान झालेलं आहे. भरपूर जणांचं नुकसान होतंय, दिसतंय. म्हणून म्हणतोय गाडी घेऊ नका. आणि ज्यांना घ्यायचंच असेल त्यांनी घेऊ शकता. तुम्हाला नुकसान करूनच घ्यायचं आहे, ऐकायचंच नाही तर करा, बिनधास्त करा. फायदा कुणाचा होणार? बँकवाल्याचा होणार, एजंटचा होणार, शोरूमवाल्याचा होणार. आणि तुम्ही फक्त EMI भरत बसा. फायदा काही नाही गाडी लाईनमध्ये. गाडी घेऊ नका.